तर आपण पाहतोय की पश्चिम बंगालच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये 150 जागांचे कल आतापर्यंत हाती आले। त्यामध्ये तृणमूल काँग्रेस सध्या तरी आघाडीवरती पाहायला मिळतंय। एकूण 84 जागांवरती तृणमूलचे उमेदवार, 86 जागांवरती आता तृणमूलचे उमेदवार पुढे आहेत, तर भाजप आणि मित्रपक्ष 72 जागांवरती पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काँग्रेस आणि मित्रपक्ष 3 जागांवरती आघाडीवर आहेत। पश्चिम बंगालची निवडणूक आहे, केरळची निवडणूक आहे, तामिळनाडूची निवडणूक आहे, आसामची निवडणूक आहे आणि पुदुचेरीची निवडणूक आहे। सोबतच महाराष्ट्रामध्ये सुद्धा दोन महत्त्वाच्या निवडणुकांचे निकाल हाती येतील। एक म्हणजे पंढरपूरची पोटनिवडणूक आणि दुसरं म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक। केरळच्या सर्व जागांचे सुरुवातीचे कल हाती आलेत। डाव्यांनी इथे मुसंडी मारली आहे। केरळमध्ये डावे सध्या पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। डाव्यांना बहुमत मिळतंय। केरळच्या सर्व जागांचे सुरुवातीचे कल आपल्याला समजलेले आहेत आणि त्यामध्ये अर्थातच डाव्यांचं वर्चस्व सिद्ध होत आहे। अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत। अभय देशपांडे सर, पश्चिम बंगाल आणि केरळ या दोन मुद्द्यांवरती आपण बोलूयात। पश्चिम बंगालमध्ये सध्या अगदी काटेकी टक्कर पाहायला मिळते, तर केरळमध्ये डावे जवळपास सत्ता स्थापन करतील असं आत्ताचे चित्र आहे। तुमची प्रतिक्रिया? नाही, या दोन्ही राज्यांमध्ये बदल होणार नाहीत असं साधारणतः बहुतांश एक्झिट पोलनी सांगितलं होतं आणि साधारणतः त्याच दिशेने चालण्याचा केरळचा निकाल आपण बघितले आतापर्यंतचे, तर म्हणजे कल बघितले तर साधारणतः डाव्यांची सत्ता कदाचित म्हणजे 1982 पासूनचा जो ट्रेंड आहे की प्रत्येक वेळी सरकार बदलतं, UDF किंवा LDF यांना आलटून पालटून लोक संधी देतात, हा ट्रेंड या निवडणुकीमध्ये बदलेल हा जो अंदाज होता त्याच साधारणतः त्याला सुसंगत असे कल येत आहेत। पश्चिम बंगालमध्ये चुरशीची निवडणूक होणार असं पहिल्यापासून सांगितलं जात होतं आणि ती गेले वर्षभर साधारणतः ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे पश्चिम बंगालमधलं त्याचे अपेक्षितही होतं। परंतु आत्ताचे जे ट्रेंड बघितले आपण बघितलं तर त्याच्यातला डिफरन्स हा थोडासा वाढत चाललेला आहे। बरोबर। तर एक साधारणतः ही सत्ता राखण्यासाठी जो जादुई आकडा आहे तो पार करेल TMC असं साधारणतः अंदाज आहे आणि कलही त्या दिशेने जात आहे। भाजपाचं संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढेल, ते 100चा आकडा सहज पार करतील असं सांगितलं जातंय आणि लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जे साधारणतः 112 मतदारसंघामध्ये लीड मिळाली होती साधारणतः त्याच्या आसपास किंवा त्याच्या थोडंफार पुढे ते जाऊ शकतील असा अंदाज दिलेला होता। 171 विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला तृणमूलला लीड होती, तेव्हा भाजपाची पश्चिम बंगालमध्ये मोठी लाट होती, त्या लाटेतही 171 विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेस पुढे होती। साधारणतः त्याच्यापेक्षा थोड्या काही कमी प्रमाणात ते स्थिरावतील असं साधारणतः या कलावरनं दिसतंय। पण मगाशी मी त्याला उल्लेख केला त्याचा अमोल असताना की 10:30 ते 11 या दरम्यान आपल्याला याचे ट्रेंड क्लिअर होतील, कारण इनिशियल ट्रेंड हे अतिशय संथगतीने मतमोजणी सुरू असल्यामुळे हे सुरुवातीचे ट्रेंड कायम राहतील असं ठामपणे सांगण्यासारखी परिस्थिती आता नाहीये। सर, आणखी एक मुद्दा की सातत्याने याची चर्चा होते की पश्चिम बंगालमध्ये निकालानंतरचं चित्र काय असेल, म्हणजे जर का काठावरती दोनही पक्ष राहिले तृणमूल आणि भाजप, तर त्यापुढचं चित्र अधिक रंगतदार असेल किंवा अधिक इंटरेस्टिंग असेल। भाजपचा राजकारणाचा इतिहास पाहता किंवा राजकारणाचा ट्रेंड पाहता गेल्या काही दिवसांमधला, तर ती शक्यता पश्चिम बंगालमध्ये कितपत वाटते? नाही, एक आहे निश्चित की पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांना त्यांची संख्या कमी असणार आहे आणि तुमची आमदारांची संख्या कमी असणं म्हणजे थोडक्यात फोडाफोडीच्या राजकारणात ज्याला लो हँगिंग फ्रूट म्हणतात ते काँग्रेस बऱ्याच ठिकाणी असते आणि काँग्रेसमध्ये फूट पाडणं शक्य होतं। परंतु पक्ष म्हणून जेव्हा विचार होतो तेव्हा निश्चितपणे या पक्षांना तिथले स्थानिक पातळीवरचं राजकारण काहीही असलं तरी वैचारिक भूमिका स्वीकारावी लागते। मगाशी मी त्याचा उल्लेख केला होता की डाव्यांसाठी तृणमूल काँग्रेस हा क्रमांक 1चा शत्रू आहे। बरोबर। तसं असलं तरीही त्यांना आयडियोलॉजिकल भूमिका घेताना दोनच पर्याय उपलब्ध असू शकतात की एक तर तटस्थ राहणे किंवा त्या सरकारला बाहेरून पाठिंबा देणे। त्यांचं संख्याबळ कमी असेल त्याच्यामुळे त्यांना ती भूमिका घेतल्यानंतरही पक्षातले जे अंतर्गत विरोध असेल किंवा अंतर्गत वेगवेगळे प्रवाह असेल त्याच्या संघर्षाला तोंड द्यावं लागेल, कारण या निवडणुकीमध्ये कम्युनिस्टमधलं एक मोठं काडर हे भाजपाला मदत करत होतं। याची घोषणा पण त्या निवडणुकीमध्ये फार प्रसिद्ध झाली होती की पहिले राम और बाद में वाम असं ते डावे पक्षाचे कार्यकर्ते उघडपणे बोलायचे। तर मला वाटतं की तृणमूल बद्दलचे त्यांचे रिझर्वेशन जरी असले तरी त्यांना वेगळी भूमिका घेता येणार नाही, पण एक आत्ताचे ट्रेंड बघता तशी परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता फार कमी वाटते।
या निवडणुकीमध्ये डाव्या पक्षांची एक प्रकारे अस्तित्वाची लढाई पश्चिम बंगालमध्ये सुरू आहे असंही बोललं जातं. पण आता जे ट्रेंड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानुसारच जर का निकाल सुद्धा झुकू लागले तर मग डाव्यांच्या अस्तित्वावरती मोठा सवाल उपस्थित होतो का पश्चिम बंगालमध्ये? निश्चितपणे, कारण ज्या पक्षाची 1977 पासून 2000 ते 11 पर्यंत सत्ता होती, एक हाती सत्ता होती, तो पक्ष मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक खासदार सुद्धा लोकसभेत टाकू शकला नाही. म्हणजे तर मला वाटतं की ह्या पक्षाची अस्तित्वाची लढाई आहे. आणि विशेषतः 2019च्या पराभवानंतर कम्युनिस्ट पक्षामध्ये आज आज स्थानिक पातळीवर नेतृत्व मोठं राहिलेलं नाही. म्हणजे ज्योती बसू हे राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर पुढची 10 वर्ष भट्टाचार्य यांनी राज्य सांभाळलं, पण ते पक्ष तो एकसंघ ज्या पद्धतीने होता तो नंतर राहिला नाही. आणि भाजपाचं एक फार मोठं आव्हान जेव्हा उभं राहिलं तेव्हा मग ते राजकारण पोलराईज होत गेलं. आणि 2011ला पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये ममता बॅनर्जी यांचा उदय झाला आणि त्यावेळेस जेव्हा त्यांनी एनडीए सोडून वेगळी भूमिका मार्ग स्वीकारला त्यानंतर त्या कम्युनिस्टांची जागा व्यापत गेल्या. भाजपाने तृणमूलची जी जागा होती ती व्यापायला सुरुवात केली आणि डाव्यांना कुठलीच जागा शिल्लक राहिली नाही. अशा परिस्थितीमध्ये ते अस्तित्वाची लढाई निश्चितपणे असेल. लोकसभेला त्यांचं खातं उघडलं नव्हतं. या निवडणुकीत जर तृणमूलला त्यांच्या पाठिंब्याची किंवा त्यांच्या भूमिकेची आवश्यकता भासली नाही तर पश्चिम बंगालच्या राजकारणात ते इनसिग्निफिकंट होतील एवढा मात्र निश्चित. अगदी बरोबर आहे. आपण अपडेट पहिल्यांदा सांगूयात आणि त्यानंतर आपण पुढच्या आपल्या डिस्कशनकडे वळूयात. प्राथमिक कलांमध्ये केरळमध्ये डाव्यांना बहुमत मिळतंय आणि आसाममध्ये भाजप सध्या पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालची जर का स्थिती आपण पाहिली तर पश्चिम बंगालमध्ये भाजप 77 पेक्षा अधिक जागांवरती आघाडीवर आहे. तृणमूल 87 पेक्षा अधिक जागांवरती सध्या आघाडीवर पाहायला मिळते. हे सध्याचे कल आहेत. तर काँग्रेस आणि मित्रपक्ष 4 जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भाजपच्या विजया रहाटकर सध्या आपल्या सोबत आहेत. विजयाताई नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची होती. अगदी पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांनी प्रचंड मोठा प्रचार केला. मोठी फळी बंगालमध्ये होती. सध्याचं चित्र आहे भाजप 78 जागांवरती आघाडीवर आहे आणि तृणमूल काँग्रेस 87. आत्ताच्या कलांबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं की ही आता सुरुवात आहे. अगदी सुरुवातीचे कल आहे आणि हे थोडंफार मागे पुढे चालतच राहणार आहे. पण आता आपण बघतो आहे की भारतीय जनता पार्टी तृणमूलच्या बरोबरीने चाललेली आहे. ही सुरुवात आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही वेळामध्ये भारतीय जनता पार्टी तृणमूलच्या पुढेही जाणार आहे आणि उत्तमपणे बहुमत सुद्धा मिळवणार आहे. विजयाताई, विजयाचा विश्वास तुम्ही व्यक्त करताय. कोणत्या मुद्द्यांवरती किंवा प्रचारातल्या कोणकोणत्या एलिमेंट्सवरती भर दिल्यामुळे भाजपला इथे विजय सुकर होईल, सहज शक्य होईल असं तुमचं म्हणणं आहे? बिलकुल. आपण जर बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टी ही अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं काम करणारी अशी पार्टी आहे आणि म्हणूनच आता भले पश्चिम बंगालमध्ये आमचं संघटन नवीन असेल पण भारतीय जनता पार्टीनं अतिशय उत्तमपणे संघटन तिथं उभं केलं. ह्याच्यासोबतच आज जर आपण पश्चिम बंगालची जर परिस्थिती बघितली तर कशी आहे, तर ममता आणि ममतांच्या सरकाराबद्दल लोकांच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे. एक हा भाग आहे. दुसरा भाग असा पण आहे की ममतांनी त्यांच्या सरकारनं ज्या ज्या योजना केंद्र सरकारनं केल्या आहेत त्या कोणत्याच योजनांचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही. लोकांना त्याच्यामुळे नुकसान पोहोचवलंय. हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारनं माननीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये ज्या अतिशय उत्तमपणे यशस्वी योजना राबवल्या ज्याचा उपयोग लोकांना होतो आहे. आज जर आपण पश्चिम बंगालची जर परिस्थिती बघितली तर ही अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. पश्चिम बंगालमध्ये ममताजी सत्तेवर आल्या पण कशा आल्या तर 35 वर्ष जी डाव्यांची सत्ता होती त्या सत्तेला छेद देत त्या आल्या कारण लोक त्या सत्तेला कंटाळले होते. आणि ममताजी आल्यानंतर त्यांचं जे राजकारण सुरू झालं ते राजकारण सुरू झालं तोलाबाजीचं सरकार, सिंडिकेट राज आणि याच्यासोबत कट मनीचं सरकार. आज पश्चिम बंगालमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला
जर सरकारी कोणत्याही योजनेचा जर लाभ म्हणजे घ्यायचा असेल, परिवर्तनाच्या मुद्द्यावरती लोक भाजपला मतदान करतील असा तुमचा विश्वास आहे आणि या मुद्द्यांमुळेच भाजपला इथे सत्ता स्थापन करणं सुकर होईल असं तुम्ही म्हणताय. सध्याचं चित्र पुन्हा एकदा 81 भाजप, 87 तृणमूल आणि काँग्रेस आणि मित्रपक्ष 4. एकंदरीत चित्र आपण पुन्हा एकदा पाहूयात आणि त्यानंतर आपल्या चर्चेला पुन्हा सुरुवात करूयात. तृणमूल काँग्रेस सध्या 87 जागांवरती आघाडीवरती असल्याचे चित्र पाहायला मिळते. हे सुरुवातीचे कल आहेत. तृणमूलच्या खालोखाल भाजपनं सुद्धा मुसंडी मारली आहे. तृणमूल 90 वरती आहे. 90 जागांवरती तृणमूल काँग्रेस आघाडीवरती आहे, तर भाजप सध्या 81 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 81 ते 90 हा फार फरक नाही. कुठल्या टप्प्याचं, कुठल्या प्रदेशाचं मतदान सगळ्यात आधी मोजलं जातं आहे, हा सुद्धा एक घटक खूप महत्त्वाचा ठरतो. शेवटच्या टप्प्यामध्ये खरं तर गणितं खूप सारी बदलतात, कारण या टप्प्यांवरतीच पुढची समीकरणं अवलंबून असतात. भाजप सध्या 81 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे तृणमूल 90, भाजप 81, काँग्रेस आणि मित्रपक्ष हे 4 जागांवरती आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतंय. केरळची परिस्थिती वेगळी आहे. केरळमध्ये डाव्यांनी पूर्णपणे आघाडी घेतली आणि डावे सत्ता स्थापनेच्या दिशेनं पुन्हा एकदा वाटचाल करतायत असं केरळचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सगळ्या देशाचं लक्ष प्राथमिकपणे हे पश्चिम बंगालकडे आहे, कारण पश्चिम बंगालची निवडणूक अनेक अर्थांनी भाजपनं आणि तृणमूल काँग्रेसनं प्रतिष्ठेची केलेली होती. आणखी एक महत्त्वाची अपडेट येते, ही आहे कोरोना परिस्थितीबाबतची अपडेट, कारण देशात कमालीचा ऑक्सिजन तुटवडा जाणवतोय. सकाळी 9:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन तुटवडा आणि औषधं याविषयी एका विशेष बैठकीचं आयोजन केलं गेलंय. आपल्याला निवडणुकांच्या धामधुमीमध्ये हेही विसरून चालणार नाही, कारण आपला देश सध्या कोविडच्या प्रचंड मोठ्या संकटाचा सामना करतोय आणि देशातल्या ऑक्सिजन तुटवड्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी थोड्याच वेळात एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट निवडणुकीसंदर्भातली पश्चिम बंगालमधनं तृणमूल काँग्रेस ही सध्या 100च्या आसपास पोहोचलेली आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला जनतेची पसंती पाहायला मिळते. तृणमूल 90, भाजप 85, तर काँग्रेस 4 जागांवरती, काँग्रेस आणि मित्रपक्ष 4 जागांवरती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सीपीआयचे प्रवक्ते प्रकाश रेड्डी सर सध्या आपल्यासोबत आहेत. प्रकाश रेड्डी सर, पश्चिम बंगालमध्ये एका अर्थानं डाव्यांसाठी ही अस्तित्वाची लढाई, ही निवडणूक म्हणजे अशी चर्चा सातत्यानं होते आहे. आत्ताचं चित्र पाहता तुमचं काय विश्लेषण, तुमचं काय मत? त्याच्यामध्ये पहिली गोष्ट एक स्पष्ट दिसते की पश्चिम बंगालच्या मतदारांनी तृणमूल किंवा भाजप अशा पद्धतीने मतदान केलेलं आहे. जी डाव्या पक्षांची काँग्रेसबरोबर जी आघाडी आहे त्याच्याबद्दल आता जे कल आहेत, नंतर काय होईल ते आपण पाहू, पण त्यांना असं मतदान होताना दिसत नाही. एक विनिंग वोट्स असतात, त्या विनिंग वोट्सवर निवडणूक जो निवडून येतो ते अवलंबून असतं. परंतु मला असं वाटतं की हा आता कल तृणमूलच्या बाजूने आहे, परंतु शेवटचे निकाल काय येतील माहिती नाही. परंतु एक स्पष्ट या ठिकाणी दिसतंय की हा भाजपचा दारुण पराभव आहे. कारण अमित शहानी तिकडे सांगितलं होतं की आमच्या 200 जागा त्या ठिकाणी येतील, 294 पैकी, आणि तिथे मोदींनी मोठ्या सभा घेतल्या, सगळं मंत्रिमंडळ गेलं. प्रकाश रेड्डी सर, एक नंदीग्राममधनं खूप मोठी अपडेट येते म्हणून मी तुम्हाला थोडंसं थांबवते. तुमच्याकडे मी पुन्हा एकदा त्या मुद्दा पूर्ण करण्यासाठी. पण नंदीग्राममध्ये काटेकी टक्कर आहे. शुभेंदू अधिकारी यांची आघाडी पाहायला मिळते, तर ममता बॅनर्जी पुन्हा पिछाडीवरती गेल्यात. जितकी महत्त्वाची निवडणूक पश्चिम बंगालची तेवढी नंदीग्रामची सुद्धा बनलेली आहे, कारण ममता बॅनर्जी स्वतः नंदीग्राम मतदारसंघातनं उमेदवार म्हणून उभ्या आहेत. नंदीग्राममध्ये सध्या शुभेंदू अधिकारी हे पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे, तर ममता बॅनर्जी पिछाडीवरती गेलेल्या आहेत. नंदीग्राममध्ये काटेकी टक्कर आहे. हा खरं तर ममता बॅनर्जींचा पारंपरिक मतदारसंघ नाही, परंतु त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी एकेकाळचे शुभेंदू अधिकारी हे भाजपत गेले. त्यांनी नंदीग्राममधनं निवडणूक लढवली आणि प्रति आव्हान म्हणून ममतांनी सुद्धा त्याच मतदारसंघाला पसंती दिली. त्यामुळे नंदीग्रामकडेही अर्थात आपलं लक्ष वेळोवेळी असणार आहे. प्रकाश रेड्डी सरांकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. सर, तुम्ही तुमचा आत्ताचा मुद्दा पूर्ण करा, मग पुढचा प्रश्न. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की अर्थात डाव्यांची सत्ता 34 वर्ष त्या ठिकाणी होती, पण 10 वर्ष आज तृणमूल काँग्रेसचं राज्य आहे ते लोक विसरतात. आणि त्यामुळे एक त्या ठिकाणी ममता बॅनर्जींनी राज्यावर आल्यानंतर एक केलं
की त्यांनी डाव्या कार्यकर्त्यांची खून केले, त्यांची ऑफिसेस ताब्यात घेतली, गावागावामधलं जे जे कोणी डावे कार्यकर्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी गावामधनं बाहेर फेकून दिलं, अत्यंत दहशत निर्माण केली. पण त्या 10 वर्षात डाव्यांनी रिकव्हरी केली आणि तुम्हाला आठवत असेल की ब्रिगेड परेडची जी काही सभा झाली ती जवळजवळ 15 लाखाची सभा झाली आणि या सभांचा आणि जे काही डाव्यांनी प्रचार केला त्याला लोकांचं संबंध प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे डाव्यांची एक रिकव्हरी आहे, ती ऑफिसेस आलेली आहे. विनिंग याचा प्रश्न येतो इथे, ती विनिंग वोट्स मिळताना इथे दिसत नाहीत त्या ठिकाणी. परंतु आपल्याला हे बघितलं पाहिजे की आता एक एक मुद्दा घेऊ की त्याच्यामध्ये BJPनी सर्व त्या ठिकाणी म्हणजे अत्यंत घाणेरड प्रकरण जे आहे त्याला मोठं नाव दिलेलं तर तुम्ही जे विश्लेषण करताय, प्रश्न हाही पडतो की जर का केरळमध्ये सत्ता टिकवता येते तर मग पश्चिम बंगालमध्ये का नाही? याबद्दल आपण बोलू. पश्चिम बंगालचे कल आपण पहिल्यांदा पाहूयात. पंढरपूरमधनं सुद्धा एक मोठी अपडेट येते, ती अपडेटही आपल्याला जाणून घ्यायची आहे. पंढरपुरात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे सध्या पिछाडीवरती आहेत. पंढरपूरमधली निवडणूक राष्ट्रवादीनं अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री तिथे तळ ठोकून होते. देवेंद्र फडणवीसांनी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्या. समाधान आवताडे जे भाजपचे उमेदवार आहेत ते 450 मतांनी सध्या पुढे असल्याचं चित्र आहे, तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवरती आहेत. राष्ट्रवादीचे उमेश पाटील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. पण भाजपचे समाधान आवताडे सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. पंढरपूरची पोटनिवडणूक आहे. भारत भालके यांचं निधन झाल्यामुळे इथे पोटनिवडणूक घेतली जाते. त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे सध्या पिछाडीवर आहेत. सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील. सुनील, पोटनिवडणुकीच्या निकालाचं काय चित्र आहे सध्याचं? पहिल्या फेरीचा निकाल अजून जाहीर झालेला नाहीये, पण आपल्या हाती माहिती होती त्यानुसार जवळपास 450 मतांनी भाजपच्या समाधान यांच्याकडे आघाडी घेतलेली आहे. सध्या खरं तर तिसरा राऊंड चालू आहे मतमोजणीचा, पण अजून कुठलाही निकाल भाजपने जाहीर केलेला नाहीये. आता आपल्या हातात आलेल्या माहितीनुसार पहिल्या राऊंडमध्ये भाजप. सुनील, तुमचा आवाज काही तांत्रिक कारणांमुळे नीट पोहोचू शकत नाहीये, पण आत्ताची अपडेट पंढरपुरातली हीच आहे की राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे सध्या पिछाडीवरती आहेत, तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंढरपूर असो, पश्चिम बंगाल असो, गोकुळची निवडणूक असो, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू, केरळ सगळ्या ठिकाणचे अपडेट्स आपल्याला बघत राहायचेच आहेत. पण तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. देशाचं लक्ष आहे की पश्चिम बंगालमध्ये काय घडतंय आणि सध्या पश्चिम बंगालची स्थिती अशी आहे की तृणमूल काँग्रेसनं 100 गाठलेली तर भाजप सुद्धा 100 गाठण्याच्या बेतात आहे. सध्या तृणमूल काँग्रेस 100 जागांवरती आघाडीवर आहे, तर भाजप आणि मित्रपक्ष सुद्धा 94 जागांवरती आघाडी कायम ठेवून असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेसचं 100 गाठल्याचं चित्र आहे, तर काँग्रेस आणि मित्रपक्ष 6 जागांवरती आघाडी टिकवून आहेत. केतन वैद्य, राजकीय विश्लेषक आणि पत्रकार सध्या आपल्यासोबत आहेत. केतन, गुड मॉर्निंग, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. खरं तर आजची मॉर्निंग गुड तृणमूलसाठी दिसते आणि भाजपसाठी सुद्धा दिसते. काय पहिली रिॲक्शन आहे? पहिली रिॲक्शन हीच आहे की खूप लवकर आहेत हे कल, पण ज्या प्रकारे हे कल जात आहेत तर जसा दिवस पुढे जाईल तसं अत्यंत अटीतटीचा सामना होईल असं सरळ दिसतच आहे. 102 TMC पुढे आहे आणि 94 BJP पुढे आहे. नंदीग्राम मध्ये आता दाखवत आहेत की सुवेंदू अधिकारी पुढे आहेत आणि ही अत्यंत अटीतटीची अशी लढत होती. सुवेंदू अधिकारी हे TMC मध्येच होते. नंदीग्राम मध्ये जो माहोल तयार केला होता दिल्लीने मागच्या इलेक्शन मध्ये आणि त्या अगोदर लेफ्टच्या विरोधात, तर नंदीग्राम मुळे TMC सर्वदूर पसरली, बंगालच्या कानाकोपऱ्यात गेली आणि डाव्या पक्षांची जी जागा होती ती TMCने घेतली ही नंदीग्राम आंदोलनामुळे आणि त्यामुळे ही खूप प्रतिष्ठेची जागा दोन्हीही पार्टींनी केलेली आहे. ठीक आहे, हे सांकेतिक आहे, पण TMC आता तरी दिसते की अत्यंत अटीतटीने लढत देत आहे आणि तिथेच ती कुठल्याही काँग्रेसपेक्षा, म्हणजे जेव्हा म्हटलं जातं की बीजेपीमध्ये एक प्रकारची एक मगरुरी आलेली आहे किंवा सत्तेच्या बाबतीत खूप ॲग्रेशन वाढलेलं आहे आणि बीजेपीला विरोधी पक्ष कुठला आहे तर तो काँग्रेस नसून स्थानिक पार्टीचा ऑप्शन का मांडला जातो सतत, तर याचं उत्तरच दिसतंय आता समोर. आणि हे निकाल जसे जसे अधिक पुढे स्पष्ट होतील
की तामिळनाडूमध्ये डीएमके जी आहे ती टक्कर देत आहे AIDMK आणि बीजेपीच्या आघाडीला. इकडे टीएमसी 102 आणि 95 असे निकाल दिसत आहेत. आणि छोटासा मुद्दा ज्ञानदा, मी आता दिल्लीत आहे आणि आज संडे टाइम्सची हेडलाईन आहे की 12 पेशंट बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन शिवाय गेले. तर आज जर बेंगॉलची लढाई ही निर्णायक लढाई बीजेपीने जिंकली तर विरोधकांनी जे एक करोना चा जो मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याला एक धार चढवलेली आहे आणि जे केंद्र सरकारचं कथित अपयश आहे तर तो मुद्दा जो आहे त्याची धार नक्कीच थोडीशी कमी होईल. आणि ऑफकोर्स करोना हा एक भावनिक मुद्दा आहे आणि इलेक्शनला त्याच्याशी जोडलं जाऊ नये असं बरेच लोक म्हणतात. पण जर तुम्हाला बीजेपी विरोधात एक विरोधाचं ती धार सशक्त करायची असेल तर तुम्हाला त्यांना इलेक्शन मध्ये हरवावंच लागणार. आणि आता तरी दिसते विथ ऑल डू क्रेडिट की बीजेपीनी त्यांचा परफॉर्मन्स प्रचंड सुधारलेला आहे. त्यांचं नसलेलं संघटन, हा परफॉर्मन्स सुधारण्यामागची नेमकी कारणं काय याबद्दलही केतन आपल्याला बोलायचंय. अपडेट आपण घेऊयात. तृणमूल आणि भाजप दोघेही 100 पार गेलेले आहेत. भाजप आणि मित्रपक्ष 100 जागांवरती आघाडीवर आहेत तर तृणमूलनं 110 जागांवरती आघाडी मिळवलेली आहे. काँग्रेस आणि मित्रपक्ष 6 जागांवरती सध्या लीड करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अगदी काटेकी टक्कर, नेक टू नेक फाईट ज्याला आपण म्हणतो, ती सध्या मतमोजणी दरम्यान पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असं हे सगळं चित्र आहे. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातले महत्त्वाचे निकाल, 2 निकाल आहेत. ते म्हणजे गोकुळची निवडणूक होते आणि पंढरपूरच्या पोटनिवडणुकीचे निकाल. या सगळ्याचे अपडेट्स आपण अत्यंत जलद गतीने ABP माझावरती पाहतोय. सध्याचं चित्र हे आहे की भाजप आणि मित्रपक्ष हे 100पेक्षा अधिक जागांवरती, 100 जागांवरती सध्या आघाडीवरती आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. भाजप 101, तृणमूल काँग्रेस 109. अगदी जवळ, म्हणजे फार काही फरक नाहीये दोघांच्या सध्याच्या संख्येमध्ये. 101 भाजप तर 109 तृणमूल काँग्रेस. अशोक वानखेडे सर सध्या आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक. अशोक वानखेडे सर, ज्या राज्यामध्ये भाजपचं नावापुरतं सुद्धा अस्तित्व नव्हतं त्या राज्यामध्ये भाजप आता 101+ जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. भाजपनं कसा चंचू प्रवेश केला पश्चिम बंगालमध्ये? ममता बॅनर्जीला मागच्या विधानसभेत जेव्हा 199 सीट्स मिळाल्या आणि दुसरी सर्वात मोठी पार्टी तिथे काँग्रेस होती, तिथे 23 सीट होत्या. तर 199 आणि 23 मधला गॅप इतका मोठा होता आणि लेफ्ट तिथे बिलकुल समाप्तीच्या भरोशावर होती. कारण वामपंथी दलांना फक्त आता केरळ एक राज्य राहिलं होतं आणि बंगालमध्ये वामपंथी दल बिलकुल रिट्रीट म्हणजे बॅकफुटवर आलं होतं. काँग्रेस तिथे पहिलेपासूनच नव्हती. अशा वेळेला ती एक जागा जी आहे विरोधकाची ती भरण्यासाठी पूर्ण ताकदीने तिथे भाजप उतरली. त्यानंतर लोकसभेमध्ये जेव्हा 18 सीट मिळाल्या त्यांचं जेव्हा त्यांनी विधानसभेमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न केला तर ते 122 सीट बसतात. 122 सीट मध्ये मागच्या लोकसभेच्या इलेक्शन प्रमाणे त्यांना लीड होतं. अशा वेळेला आपण तिथे सत्तेवर का येऊ शकत नाही, त्याप्रमाणे त्यांनी भरपूर तिथे मेहनत घेतली. पण सर्वात मोठा जो राजकीय बदलाव म्हणजे तो दिसतोय, भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये प्रवेश केला तो सरळ काँग्रेसला हरवून केला. ह्याही पहिला बंगालमध्ये यदि बीजेपीने चांगली कामगिरी म्हणजे 100पेक्षा जास्त जर सीट आणल्या तर फारच चांगली कामगिरी मानतो मी त्यांना. आणि सत्तेत आले तर मग काही विचारायलाच नको. अशा वेळेला एक रिजनल पार्टीला पहिल्यांदा झटका देणारा बीजेपीचा हा प्रयोग असणार. कारण आतापर्यंत बीजेपी जिथे जिथे जिंकली ते सगळे काँग्रेस रूल्ड स्टेट होते. काँग्रेसच्या हातात त्यांनी सत्ता घेतली. पण जिथे रिजनल क्षेत्र होते, जिथे म्हणजे क्षेत्रीय दल होते, तिथे बीजेपी जास्त काही करू शकली नाही. मग तेलंगणा असो, आंध्र प्रदेश असो, मग तामिळनाडू असो आणि ओरिसा असो, बंगाल असो, या सगळ्या राज्यांना त्यांना तेवढा प्रवेश नव्हता. पण बंगाल नंतर जर त्यांनी वानखेडे सर, या संदर्भात एक महत्वाची अपडेट नंदीग्राम मधनं आहे. ममता बॅनर्जी
या 1500 मतांनी पिछाडीवरती असल्याचे चित्र आहे. शुभेंदू अधिकारी जे ममता बॅनर्जीचे अत्यंत निकटवर्ती आणि एकेकाळचे साथीदार होते ते सध्या आघाडीवरती आहेत. अशोक वानखेडे सर, या मुद्द्यावरनं तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे की भाजपनं डिवचलं आणि ममता बॅनर्जी डिवचत गेल्या, असं काहीसं झालंय का पश्चिम बंगालमध्ये? म्हणजे थेट आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून नंदीग्राममधनं निवडणूक लढवणं हा निर्णय किती महागात पडू शकतो ममता बॅनर्जींना? पण याला नरेंद्र मोदी स्टाईल ऑफ फंक्शनिंग म्हणतो. मोदी साहेब आप गुजरात मध्ये इलेक्शन असो की देशातले इलेक्शन असो, ते नेहमी विरोधी पक्षांना आपल्या अजेंड्यावर घेतात आणि विरोधी पक्ष त्यांच्या अजेंड्यावर जेव्हा काम करायला लागतात तेव्हा त्या चक्रव्यूहामध्ये फसतात. हे आपण सारखं पाहत आलेलो आहे. त्यामुळे यावेळेला सुद्धा ममता दिदी तिने काय केलं हे सांगण्याच्या पेक्षा बीजेपी कसं माझ्यावर आरोप लावते आणि त्या आरोपाची उत्तरच ती देत राहिली, त्यामुळे ती त्याच्यात फसली. आणि तिची जी स्वभाव जो आहे ममताचा, तो अतिशय रागीट आहे, हे सगळ्यांना माहित आहे. आणि त्यालाच डिवचून, जर तुम्ही प्रश्न विचारला बिलकुल खरा आहे तो, त्याला डिवचून नंदीग्राम मध्ये एक चॅलेंज दिलं आणि दीदी त्या ट्रॅप मध्ये फसली. पण नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा लोकसभा लढले तेव्हा बनारस मधनं लढताना त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा आपली सीट ठेवली होती, कारण त्यांना तेवढा विश्वास होता की आपल्याला एक सेफ सीट पाहिजे. राहुल गांधी सुद्धा मागच्या वेळेला आपली पारंपरिक सीट सोडून तिथे लढत असताना केरळमध्ये एक सीट त्यांनी स्टँड बाय ठेवली होती. तो कुठे ना कुठे ममतानी तो प्रयत्न करायला पाहिजे होता. पण ममता मला वाटते बहुत ज्यादा कॉन्फिडंट होती. तरी पण अजूनही इट इज टू अर्ली टू से, फारच लवकर. बरोबर आहे. आणि 1500 मतांचाच फरक आहे आणि एक प्रकारे भाजपच्या चक्रव्यूहामध्ये त्या कुठेतरी अडकल्या, हे आत्ताच्या निकालांवरनं, कलांवरनं किंवा आकड्यांवरनं आपल्याला तरी दिसतंय. पुढे अर्थातच चित्र बदलू शकतं.